नमस्कार मंडळी. ओम शांती. तर बघा मंडळी, आपण गेल्या 3 दिवसापासून हे पाहत आहोत की आपली जीवनशैली ही आनंदी कशी राहील आणि आनंदी जीवनशैली नेहमीसाठी राहण्यासाठी परमात्मा आपल्याला याविषयी मार्गदर्शन करत आहे. पहिल्या दिवशी आपण शिकलो होतो की आपण कोण? आपण एक आत्मा आहे. हे झुट्या अहंकारात जेव्हा आपण जगत होतो की मी अमुक आहे, मी टमुक आहे, मी हे आहो, मी ते आहो, म्हणतात आपण एक फक्त आत्मा आहे. आणि कसा आहे आपण आत्मा? शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. आपल्याला मन, बुद्धी आणि संस्कार या 3 शक्तीद्वारे आत्मा हे कार्य करत असतो. असा आपण आत्मा प्रत्येकजण प्रत्येकाच्या भोवतालच्या परिस्थितीनुसार आपण अलग अलग आहे. परंतु हे ज्ञान नसल्यामुळे आपण एकमेकाला गलत समजत होतो. पण आपण गलत आहो का? किंवा कोणी व्यक्ती गलत आहे का? नाही, तो फक्त अलग आहे. त्यानंतर आपण पाहिलं की आपण आत्मा ते देवाच्या घरून आलेला आहे, त्या परमधाममधून, शांतीधाममधून इथे आलेला आहे. आणि आलो कशासाठी? तर शांतीनं, खुशीनं, आनंदानं राहण्यासाठी. जणू काही एखादा पाहुणा जाते कोणाच्या घरी, तर त्याच्या घरी गेल्यानंतर त्याला काही तिथे वेगळी फिलिंग जरी आली तरी आपण बोलून दाखवतो का? नाही. आपल्याला माहीत आहे 2 दिवस राहावं लागते. आपले काहीतरी कामासाठी गेलो आहे, आपण 2 दिवस भत्त्यापाण्यात सोय लागली, हेच तर भरपूर झालं. म्हणून आपण त्यांची उणिवा काढत नाही किंवा उणिवा स्पष्टतेनं बोलत नाही. तर असंच तर आपण या धर्तीवर केवळ काही दिवसांसाठी आलेलं आहे. काय भरोसा आहे बरं जीवनाचा? आता तर आपल्याला दिसून आलं की काहीच शक्यता नाही आहे ना. तर बघा, म्हणून परमात्मा सांगतात की आपण या विश्व रंगमंचावर एक किरदार निभावण्यासाठी आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर आपल्याला परमात्माने सांगितलं होतं की परमात्मा कसा आहे, कुठे आहे. कारण आज आपल्याला असा सुद्धा अनुभव आलेला आहे की आपण मनःशांतीसाठी, जीवाला चांगलं वाटण्यासाठी आपण जप, तप, प्राणायाम, व्रतवैकल्ये हे विधीसुद्धा केल्या, परंतु तरी आपली शांतीपासून आपण कधीकधी दूर जात होतो. आणि म्हणून सत्यज्ञान की काय आहे नेमकं, परमात्मा कुठे आहे, कसा आहे, ते सुद्धा परमात्मा आपल्याला सांगतात की परमात्मा कसा आहे. परमात्मा शांतीचा सागर आहे, परमात्मा आनंदाचा सागर आहे, परमात्मा हा प्रेमाचा सागर आहे. आणि कुठे आहे? तर वर आहे. म्हणून जिथे आहे तो स्रोत, तिथे आपण मन बुद्धीनं जर गेलो आणि जसा आहे तसं रूपानं जर यथार्थ रीतीनं जर त्याची आठवण केली आपण, तर त्याची शांती, आनंद, प्रेम, जिव्हाळा हे आपल्यामध्ये फ्लो होत राहतो व आपण या जगाला शांती, खुशी, आनंद, प्रेम आपण वाटत राहतो. तुम्हाला रोजच्या रोज होमवर्क मिळत आहे, त्यानुसार तुम्ही अनुभव घेतच असाल. पण अजूनही कधी कधी मध्ये ऑब्स्टिकल येतात. कारण जे संस्कार झालेले आहेत मनाचे, हे मनाचे संस्कार इतक्या सहजासहजी पुसल्या जात नाही. संस्कार परिवर्तनासाठी म्हणजेच बघा ना, आपल्याला एखादी साधी सवय असते, ती सवय जर मोडायची असेल तर त्याला वेळ लागतो की नाही? मग आपली सवय मोडायला आपल्याला वेळ लागतो हे आपण स्वीकार करतो, म्हणून आपण आपल्यावर रागवत नाही. पण दुसऱ्याची सवय
त्याला जर ती सवय चेंज करायची असेल तर त्यालासुद्धा वेळ लागेल ना. पण आपण काय म्हणतो की बघ, मी तुला किती वेळा सांगितलं पण तरी तू हे ऐकत नाही. आता जर त्याने आपल्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये बदल घडावा अशी जर आपली अपेक्षा असेल तर काय करायला पाहिजे? बघा, हे नॉलेज जर आपण वापरलं तर काय होईल? आपण त्याला त्याच्या जागी बरोबर समजू. आणि जसं त्याच्या जागी आपण त्याला बरोबर समजलं तर आपल्या अंतरंगातून कुठल्या वेव्ज जातील? पॉझिटिव्ह वेव्ज जातील. आणि जर आपण त्याला चुकीचं समजलं तर कुठल्या वेव्ज जातील? निगेटिव्ह वेव्ज जातील. म्हणून परमात्मा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये हे नॉलेज वापरण्यासाठी देतात. उदाहरणार्थ बघा, एखादा व्यक्ती आहे, त्याला दारू पिण्याची सवय आहे किंवा तंबाखू खाण्याची त्या व्यक्तीला सवय आहे किंवा राग बोलण्याची सवय आहे. आता आपल्याला तर वाटते की हा व्यक्ती बदलला पाहिजे. मग आपल्या डोक्यात काय असते त्या व्यक्तीविषयी? की हा व्यक्ती कसा आहे? दारुड्या आहे, बेवड्या आहे, असं बोलतात ना लोक. हा व्यक्ती रागिष्ट आहे, लय डेंजर आहे, काही लोक म्हणतात लय बोगस माणूस आहे. आता ह्यामुळे काय होते? आणि अनेक लोकांची ही धारणा त्याच्याविषयी केल्यामुळे काय होईल? तर त्याच्याकडे ह्या सर्व निगेटिव्ह येत जातील. आता त्याला जर पॉझिटिव्ह व्हायचं आहे, त्याच्याकडे ऑलरेडी निगेटिव्ह आहे म्हणूनच तो ह्या गोष्टी करत आहे. आता त्याला जर आपल्याला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगायचं असेल तर त्याला कुठली एनर्जी लागेल? त्याला त्याच्या व्यसनांवर नियंत्रण मिळवायचं असेल त्याला कुठल्या एनर्जीची गरज आहे? पॉझिटिव्ह एनर्जीची. आणि आपण सर्वजण काय पाठवतात त्याला? निगेटिव्ह एनर्जी. म्हणून परमात्माने सांगितलेलं इक्वेशन इथे वापरावं लागेल की प्रत्येकजण आत्मा आहे, प्रत्येकाच्या सवयी ह्या वेगवेगळ्या आहेत आणि सवयीतूनच किंवा सवयीलाच आपण संस्कार म्हणतो आहे. म्हणून ही त्या व्यक्तीची वाईट सवय आहे, त्याला ही वाईट सवय लागली म्हणून सवय वाईट आहे, व्यसन वाईट आहे, रागावणं वाईट आहे. पण व्यक्ती वाईट आहे काय? नाही, तो व्यक्ती खूप चांगला आहे. जेव्हा आपण आपल्या मनापासून त्याला म्हणू की खूप व्यक्ती चांगला आहे, हा खूप छान आहे, खूप चांगला आहे, तेव्हा आपल्यापासून त्याच्याकडे पॉझिटिव्ह व्ह्यूज जायला लागतील. असे अनेकांचे कलेक्टिव्ह पॉझिटिव्ह भरपूर व्ह्यूज त्यांच्याप्रती गेल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये हळूहळू बदल होईल. अशा रीतीने आपण पहिला पाठ पाहिला होता की आपण असे आत्मा आहोत. आपण त्या प्रभूजवळ इथे आलेला आहे. प्रभू कसा आहे? तर आनंदाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, हे सुद्धा आपण पाहिलं. आणि ह्याचा अनुभव घेऊन जेव्हा काही असे प्रसंग आपल्यासमोर येतात तेव्हा आपल्याला हे नॉलेज यूजमध्ये आणायचं आहे. पहिले आपल्याला मूळ स्रोत माहिती नव्हता, आपण त्याला कणाकणात सगळ्यांमध्ये पाहत होतो, पण त्या ठिकाणी तो नाही म्हणून त्याच्याजवळ जी शक्ती आहे त्या शक्तीपासून आपण वंचित राहत होतो. तो तर देऊन राहिला होता परंतु आपण वंचित राहिलो होतो कारण आपल्याला मन बुद्धीनं हे माहिती नव्हतं. आपण कन्फ्युजनमध्ये राहत होतो की सगळ्यांमध्ये परमात्मा, लोक असे काऊन करतात, मी याशी कसं वागावं, कसं करावं. आपण आपल्या मनामध्ये, मनाच्या लहरीमध्ये गुरफटत जात होतो म्हणून त्याच्याशी आपलं कनेक्शन जुळत नव्हतं. म्हणून हा अज्ञानरूपी पडदा काढण्यासाठी परमात्मा इथे येऊन आपल्याला ज्ञान देतात.
आता एक पुढचं कर्तव्य पाहूया आपण परमात्माचं. परमात्मा काय करतो? काय करत असेल बरं परमात्मा? तुमच्या तुमच्या मतानुसार, आपल्या मतानुसार आपण काय आपण आपली विचारधारा आहे की परमात्मा काय करत असेल बाबा? आहे ना, आपल्या मनामध्ये प्रश्न येतात ना, काय करत असेल बरं? परमात्मा काय करतो? आहे ना. आता आपण म्हणतो ना कधी कधी, कसं किंवा आपण म्हणतो की परमात्मा, हे देवा मला पास कर, हे देवा माझं चांगलं होऊ दे, हे देवा मला एखादी लॉटरी लागू दे, हे देवा मला भरपूर पैसा मिळू दे, हे देवा मला एक मुलगा पाहिजे. हे जे आपण म्हणतो आहे, म्हणजेच काय करतं परमात्मा? हे सर्व आपल्याला पुरवतो, अशी आपली संकल्पना आहे. त्यानंतर आपण म्हणतो की परमात्मा बुद्धीचा दाता तो आहे, आणि सगळं जे काही आपण करतो हे कोणाच्या इच्छेने करतो? ते परमात्माच्या इच्छेने करतो. झाडाचा पत्ताही परमात्माच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही. हे सर्व सृष्टीमध्ये जे सुरू आहे, हे सर्व कोणाच्या इच्छेने सुरू आहे? परमात्माच्या इच्छेने सुरू आहे. आज आपल्यासमोर जर एखादं दुःख आलं किंवा दुःखद प्रसंग आला, तर तो दुःखद प्रसंग कोणी आणला आपल्यासमोर? आपण म्हणतो, हे देवा एवढं दुःख माझ्यासमोर कसं आणलं तू? है ना. बरेच वेळा समस्यांच्या, एक समस्या झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तेव्हा आपण म्हणतो की हे देवा एवढ्या समस्या तू माझ्यासमोर आणून राहिलेला आहे, एवढे प्रॉब्लेम माझ्यासमोर येऊन राहिलेले आहे. मी तुझं किती भक्ती करतो, पूजन करतो, जप करतो, तप करतो, उपास करतो, कुठे आहेस तू? आणि ह्याच्यामध्ये मला सुचून नाही राहिलं आता काय करावं. हे सगळे प्रॉब्लेम माझे सॉल्व कर. हे देवा तूच आहेस रक्षण करता. अशी आपण त्याच्याकडे वारंवार मागणी करतो मंडळी. पण आता परमात्मा सांगतात, काय मत देतात पहा परमात्मा याच्याविषयी. परमात्मा स्वतः या धर्तीवर येऊन आपल्याला हे मार्गदर्शन करत आहे की हे बाबांनो, हे माझ्या लाडक्या मुलांनो, मी तुमच्या कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही. परमात्माचं काम फक्त एवढंच आहे की परमात्मा आपल्याला ज्ञान सांगणार, आणि त्या ज्ञानाचा वापर करून आपलं स्वर्णिम युग, आपली खुशी आनंदाची दुनिया आपण निर्माण करू शकतो. बघा मंडळी, या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की कशा रीतीनं परमात्मा हे या धरतीवर येऊन, परमात्मा और उनके दिव्य कर्तव्य. बघा इथे चित्रात दाखवलेलं आहे, ब्रह्माद्वारा स्थापना. आपण हे 3 कर्तव्य ऐकलेले आहेत परमात्माचे, की स्थापनेचं कार्य कोणाचं आहे? ब्रह्मानं सृष्टी निर्माण केली. पण ती सृष्टी कोणती निर्माण केली? सत्ययुगी दुनिया निर्माण केली, चांगली दुनिया निर्माण केली, अशी दुनिया की जिथे खुशी, आनंद, प्रेम, जिव्हाळा होता. ब्रह्माला ज्ञान दिलं, आणि ब्रह्माला ज्ञान देऊन त्यांनी त्यांच्या ज्ञानानुसार आपल्यामध्ये बदल केले. म्हणून ज्ञान देण्याचं जे कार्य आहे हे ब्रह्माकडून आपल्या या पूर्ण सृष्टीतलावर ज्ञान मिळून राहिलेलं आहे. यांच्या तनामध्ये परमात्मा येऊन आपल्याला हे ज्ञान सांगत आहे. आता दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे विष्णूद्वारा पालना.
आता इथे 4 हातावाले विष्णू दाखवलेले आपण पाहिलेले आहेत, 4 हात. असं प्रत्यक्ष कोणी पाहिलं का कधी 4 हातवाला देवता? पाहिला कोणी 4 हातवाला? हे सगळं सिम्बॉलिक आहे, अलंकारित दाखवलेले आहे, आपल्याला समजून सांगण्यासाठी आहे की काय नेमकं घडते. परमात्माचं ब्रह्माच्या तनामध्ये अवतरण झालं, ब्रह्माला ज्ञान प्राप्त झालं. त्या ज्ञानातून स्वतःमध्ये त्यांनी कसे बदल केले बघा. स्वदर्शन चक्र, एका हातामध्ये काय आहे? स्वदर्शन चक्र, स्वतःचं दर्शन. परमात्मानं आपल्याला एक व्हिजन दाखवलं. इथे येऊन ज्ञानाच्या द्वारे काय दाखवलं? आपल्याला एक व्हिजन दाखवलं की तूच तर देवी देवता आहेस, तूच नेहमीसाठी प्रसन्नतेनं, आनंदतेनं, खुशी आनंदात जगू शकतो. तूच आहेस तो, आणि तूच होताच पहिले, आणि आता पुन्हा तुला तसं बनायचं आहे. हे काय झालं? स्व का दर्शन. मी कोण? मी आत्मा आहे, आणि मला आता पुन्हा देवी देवता बनायचं आहे. नंतर आहे शंख दाखवलेला आहे. शंख काय करतो बरं? शंखातून आवाज कसा निघतो? मधुर, गोड आवाज निघतो. म्हणून आपल्याला जर देवी देवता बनायचं आहे तर आपला आवाज कसा असला पाहिजे? सॉफ्ट असला पाहिजे, गोड असला पाहिजे, है ना. ही धारणा परमात्माचं ज्ञान दिल्यानंतर आपल्यामध्ये होते. देवी देवता कसे? तर शंख सारखे गोड बोलणारे. बघा शंखाचा आकार कसा आहे? इथे ओठासारखा आहे ना. म्हणून या ओठातून शब्द कसे निघायला पाहिजे बाहेर? गोड निघायला पाहिजे. तर अशी देवी देवता आपण बनतो. त्यानंतर गदा दाखवलेली आहे. गदा हे कशाचं प्रतीक आहे? तर गदा हे विजयाचं प्रतीक आहे. विजय. आता कोणावर विजय? देवी देवता का कोणाशी सोबत युद्ध करत होते का? त्यांनी का कोणाची हिंसा केली का? कोणाला खलास केलं का? तर ते व्यक्तिशः म्हणून कोणाशी युद्ध नाही करत. पण त्यांनी काय केलं की जेव्हा परमात्माने ज्ञान दिलं, त्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी मायेवर विजय मिळवला. जी वाईट प्रवृत्ती आहे त्या वाईट प्रवृत्तींवर त्यांनी विजय मिळवला. त्याचं प्रतीक म्हणून इथे गदा दाखवलेली आहे. त्यानंतर आहे पद्म. आता बघा इथे पद्म दाखवलेलं आहे. हे जे पद्म म्हणजे काय? कमळ फूल. कमळ फुलामध्ये काय गुण आहे? कमळ फुलामध्ये कुठे असते बरं कमळ फूल? चिखलात असते. आता चिखलात राहूनही कमळामध्ये असा एक गुण आहे की चिखलात ते राहते, पण चिखल त्याच्यावर राहते काय? नाही. त्याच्यात तो गुण आहे की तो अलिप्त राहते त्या चिखलाच्या. चिखल त्याच्यावर राहू देत नाही. त्याच्यावर तुम्ही टाकलंही तरी ते ओसंडून असं निघून जाते. असं तैलीय त्याच्यावरचं आवरण असतं. त्याला काय म्हटलेलं आहे? डिटॅच. असं बुद्धीनं आपण ह्या संसाराशी डिटॅच राहण्याचं ज्ञान परमात्मा देतो, आणि आपण पुढे काय बनतो मग? विष्णू. जसं इथे दादा लेखराज ब्रह्मा दाखवलेले आहे, आणि ब्रह्माचंच पुढचं रूप आहे विष्णूचं. म्हणजे सत्ययुगाची स्थापनाचं ज्ञान ब्रह्मा घेतात. त्यांच्यानुसार ते जे सत्ययुगासाठी आपल्याला आवश्यक गुण पाहिजे आहे त्या गुणानुसार त्या सत्ययुगाची पालना आपण करतो. आणि शंकरजी द्वारे जो आहे विनाश, हा शंकरजीद्वारे विनाश, हे 3 कार्य परमात्मा नॉलेजच्या आधारे आपल्याकडून करून घेतात. ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना, आणि शंकरजीद्वारे विनाश. आता कसं आहे की आपल्याला स्थापना कशाची करायची आहे? सत्ययुगाची. सत्ययुग म्हणजे तरी काय? खुशी आनंदानं राहणं. याच्यामध्ये जो ऑब्स्टिकल होता, जे आपल्या मनामध्ये राग द्वेष
ह्या गोष्टी होत्या त्याचा विनाश आपल्याला करायचा आहे. म्हणून शंकरजीद्वारे आसुरी शक्तींचा इथे विनाश परमात्मा करून घेतात. आता राग येणं ही चांगली गोष्ट नाही आहे, पण कधीकधी आपण ठरवतो ना, नाही मला ते केलंच पाहिजे, आता सकाळी लवकर उठलंच पाहिजे बा, म्हणून आपण कधी बस झाला आता मी उठणारच सकाळी लवकर. किंवा एखादी वाईट गोष्ट सोडायसाठी आपण थोडंसं स्ट्रिक्टली होऊन आपल्याला सांगतो आहे ना. हे काय झालं, शंकरजीचा रोल झाला आपला, की आपल्या वाईट प्रवृत्तीला आपण नाश करून आलो. हे सूक्ष्म रूपामध्ये आपल्यामध्ये होत राहते. तसंच मोठ्या रूपानं हे परमात्मा हे कार्य आपल्याकडून हे कार्य या प्रकृतीद्वारा चालू आहे. मग जसे आपल्या आत्म्याची अवस्था आपण बदलली, जसं आपण सत्वप्रधान बनत गेलो, आपल्याला सत्वप्रधान बनवत गेलो, तसं आपण सत्ययुगाकडे वाटचाल करू नये. आणि तशी प्रकृतीसुद्धा आपल्याला सहाय्य करत राहते. पण गंमत ही आहे की परमात्माचा रोल फक्त आहे ज्ञान देणे. ते ज्ञान जर आपण आत्मसात केलं, सत्ययुग तयार होण्याची जर पालना आपण केली, पालना कशी बघा, कुटुंब प्रमुख असतात आईवडील, आईवडील त्या कुटुंबाची पालना करतात. तर पालना करता म्हणजे एवढी सहज होती का हो? एवढी सहज होते का? जसं मुलांना आयतं सगळं आपल्याला मिळते, मुलांना वाटतं वा वा खूप छान सुरू आहे, आपल्याला मस्त सगळं वेळेवर मिळून राहिलं. पण ते कमवण्यासाठी आपल्याला काय काबड कष्ट करावे लागतात हे आपल्यालाच माहीत. म्हणून पण आपल्याला हे कर्तव्य आहे त्या मुलांची पालना करण्यासाठी, आपलं कर्तव्य आहे ते, म्हणून आपण ते हसतमुखानं करतो की नाही? कोण करणार? आपल्यालाच करावं लागेल ना आपल्या कुटुंबाची पालना. अशा रीतीनं जेव्हा परमात्मा सत्ययुगाचं व्हिजन आपल्याला दाखवतात की बाबा असं सत्ययुग तुम्ही तुमची दुनिया आनंदी बनवू शकता, त्याची पालनासुद्धा कोण करते? आपणच करतो. आणि जर त्याच्यात ऑब्स्टिकल काही गोष्टी असतील, वाईट प्रवृत्ती असेल, आपल्या मनातले नाना ग्रह असतील, काही पहिली चुकीची माहिती आपल्याला भेटलेली असेल, हे जे संहाराचं काम आहे, हे नष्ट करण्याचं काम आहे, हे डिलीट करण्याचं काम आहे, ही शक्ती आहे शंकर. ह्या अशा 3 शक्त्या परमात्माच्या आहे आणि हे 3 कर्तव्य परमात्माचे आहे. ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे सत्ययुगाची पालना आणि शंकरजीद्वारे आसुरी शक्तींचा विनाश. म्हणून परमात्माला गॉडसुद्धा म्हणतात. जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, डी फॉर डिस्ट्रॉय, GOD. तर हे 3 कर्तव्य परमात्माचे इथे आहेत. ह्याच्या वेगळं कुठलंही परमात्माचं कर्तव्य नाही. तुम्हाला नॉलेज देतात, तुम्हाला ते करण्याची शक्ती देतात. जसं तुम्ही त्यांच्यासोबत जुळलं तशी शक्ती आपण त्यांच्याकडून कलेक्ट करू शकतो. तर अशा रीतीनं आपण पाहिलं आहे परमात्म्याचे कर्तव्य. आता पुढे बघूया. तर अजून एक परमात्मा आपल्याला क्लिअर करतात इथे. परमात्म्याचं स्वरूप परमात्म्याने कसं सांगितलं आहे बघा, इथे दाखवलेलं आहे चित्रामध्ये पहा. ही जी पिंड आहे, ही कोणाची पिंड आहे? परमात्माची आहे ना. आता बाजूच्या चित्रामध्ये दाखवलेले आहेत शंकरजी आहे ना. हे कोण आहेत? शंकरजी. ही कोणाची पिंड आहे? हां, शंकराची. तर इथेही गडबड झालेली आहे. आपण जे याला शंकराची पिंड म्हणत होतो, तर शंकर आणि हे जे निराकार परमात्माचं
पिंड आहे याच्यामध्ये फरक आहे. हे एक नाही. शिव और शंकर में महान अंतर है. कसा अंतर आहे ते परमात्मा सांगतात की हे जे या पिंडीवर छोटासा बिंदू आहे, हा बिंदू म्हणजे परमात्माचं रूप आहे, परमात्माचं स्वरूप आहे. असा आहे परमात्मा. ही त्याची प्रतिमा आहे परमात्माची. राहणारे कुठे आहे? परमधाम निवासी आहे. कुठे राहतात? परमधाम निवासी. शंकरजी जे आहे यांना आकार आहे ना, असं शरीर दिसतं नाही. यांना शरीर आहे का? नाही. जरी सूक्ष्म असेल पण यांना सूक्ष्म शरीर आहे. आणि हे कुठे राहतात? शंकरचं निवासस्थान. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं की निरालंब सृष्टी, वर परमधाम, त्याच्या खाली सूक्ष्मवतन, सूक्ष्मलोक आणि त्याच्याखाली साकार मनुष्यलोक. तर तिथे सूक्ष्मवतनमध्ये शंकरजीचं निवासस्थान आहे आणि यांचं परमधाममध्ये निवासस्थान आहे. त्यानंतर यांचं कल्याणकारी कर्तव्य आहे. कर्तव्य कसं आहे? कल्याण करवतात या जगाचं, म्हणजे कन्स्ट्रक्शन, रचनात्मक कार्य आहे. आणि शंकरजीचं कोणतं आहे? डिस्ट्रक्शन. त्यानंतर हा रचयिता आहे. रचयिता आहे, ही रचना आहे त्याची. हा यांचा बाप आहे, हा यांचा मुलगा आहे. म्हणून शंकरजी ध्यानस्थ दाखवतात नेहमी. तर कोणाचं ध्यान करून राहिले? त्या निराकार परमात्माचं ध्यान करून राहिले. परमपिता परमात्मा निराकार, शंकर साकार. म्हणून शंकर आणि शिव, कल्याणकारी परमपिता परमात्मा, याच्यामध्ये फरक आहे. तसंही पहा ना, इतर धर्माचे लोक शंकरजीला मानतील काय? पण निराकाराला सगळेच मानतात. म्हणून सबका मालिक एक कोण? तो निराकार परमात्मा, बिंदुरूप. आता त्याच्यानंतर जी शिवरात्री दाखवलेली आहे, परमात्मा काय करतात? शिवरात्रीला परमपिता शिव परमात्मा शिवरात्री. तर आपण शिवरात्रीविषयी पहिले ऐकलेलं आहे का काही? शिवरात्रीला नेमकं काय होते आहे ना? आपल्याला काय, आपण उपास करतो, शिवरात्रीच्या दिवशी भजन पूजन करतो. पण नेमकं कशासाठी शिवरात्री मनवलेली आहे? कशासाठी मनवतो आपण? असं काय झालं होतं त्या दिवशी की त्याचं व्रत आपण मनवत आहे अजूनही? तर ते बघा, इथे सांगितलेलं आहे. परमपिता परमात्मा ज्या दिवशी या धर्तीवर अवतरित होतात. कधी अवतरित होतात? तर शिवरात्री म्हटलेलं आहे. रात्री म्हणजे दिवस आणि रात्र यातली रात्र नाही, परंतु केव्हा? जेव्हा अज्ञान खूप वाढलेलं असते. या धर्तीवर अज्ञान खूप वाढलेलं असते, तमोप्रधानता खूप वाढलेली असते. अशी तमोप्रधानता जेव्हा खूप वाढते, धर्माची अतिग्लानी होते, तेव्हा परमात्मा या धर्तीवर अवतरित होतात. आणि अवतरित होऊन आपल्याला ज्ञान सांगतात की तुम्ही ह्या अज्ञानापासून कसं वाचलं पाहिजे आहे ना. म्हणून इथे चित्रात दाखवलेलं आहे बघा. हे 1 2 3 4 5 हे भूत दाखवलेले आहे. हे जे आपल्या आतमधले दुष्ट प्रवृत्ती दाखवलेली आहे, काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, ही दुष्ट प्रवृत्तीमुळे आपण जे आपला खुशी आनंद आहे, ह्या खुशी आनंदापासून दूर जातो. म्हणून त्यांना सत्य ज्ञान आपल्याला सांगण्यासाठी त्या वाईट प्रवृत्तीला, जे नाही आहे पण त्या अज्ञानामध्ये आपण जगत आहे, ते काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, हे जे 5 विकार आहेत, ह्या 5 विकारांना आपण नाश कसं केलं पाहिजे
हे सांगण्यासाठी परमात्मा या धर्तीवर येतात. आता हे 5 विकार म्हणा, षडरिपू म्हणा, हे काढून टाकले पाहिजे, हे असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगितले जाते. पण हे काढावे कसे, तर त्याच्यात सुद्धा एक मार्ग दाखवलेला आहे भक्ती मार्गामध्ये. काय आहे की नामस्मरण करणे, त्या ईश्वराचं स्मरण करणे. कारण ईश्वराचं जर स्मरण तुम्ही करत राहिले तर कशासाठी नामस्मरण केलं, तर मनाला मनःशांती मिळण्यासाठी. पण आता आपण पाहतो की नामस्मरणही करतो तरी आपल्याला राग येतो. कुठे गडबड झाली? म्हणून परमात्माला इथे यावं लागते आणि परमात्मा येऊन आपल्याला सांगतात हे सर्व ज्ञान. कोणतं ज्ञान? काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार कसे काढावे हे ज्ञान. आणि नामस्मरण कशासाठी केलं होतं? परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी. मग परमात्मा आल्यानंतर काय मिळते? ज्ञान मिळते. कोणतं ज्ञान? की काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार कसा काढायचा. आणि हळूहळू 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 आपण त्याच्यावर मार्गक्रमणा करत राहतो. आणि आपल्या आतमध्ये जे हे भूत घुसले होते, ह्या भूतांना आपण त्या ज्ञानाच्या आधारे हळूहळू हळूहळू आपण दूर करतो. म्हणजे काही कोणाला खलास करतो का आपण? नाही. तर ज्ञानाच्या आधारे आपल्या आतमधले दुर्गुणांवर आपण विजय प्राप्त करतो, त्या दुर्गुणांना चा विनाश करतो. तर अशा रीतीनं त्याची आठवण म्हणून आपण शिवरात्री इथे मनवत असतो. त्या प्रभूनं जे आपल्याला हे ज्ञान दिलं त्याच्याविषयी उतराई होण्यासाठी म्हणून आपण हे शिवरात्री इथे मनवत असतो. तर ठीक आहे, आज इथे थांबूया. उद्यापर्यंत आपल्याला एक होमवर्क राहील की त्या परमात्मा कुठे आहे, कसा आहे हे आपल्याला माहीत झालं, त्याचे कर्तव्य काय आहे ते माहीत झालं. ह्या ज्ञानामध्ये आपण राहूया, हे चिंतन आपण ठेवूया. आणि आपल्या आतमध्ये काही जर दोष असतील, दुर्गुण असतील, तर त्यांच्यापासूनही आपण आपला बचाव करून नित्य निरंतर प्रभूच्या स्मृतीमध्ये आपण राहूया. यथार्थ रीतीनं परमात्मा वर आहे, शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. ओम शांती, ओम शांती.